पुढील 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडवणारी मुकणे धरण पाणी योजना आकार घेत आहे। पुन्हा सांगतो, हेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मत द्या। निशाणी रेल्वे इंजिन। या बरबटलेल्या कचऱ्यात जसे माझे पाय रुतून बसले आहेत ना, तसे आपले अख्खी मुंबई या कचऱ्यात रुतून बसले हो। तर या बरबटलेल्या घाणीतून आपल्याला आपली मुंबई बाहेर काढायची। माझं बोट फक्त घड्याळाला बोट। त्यांनी बिघडवलं, आम्ही घडवू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। ते बघा, शेफ ए आलमनी हा केक स्पेशली आपल्यासाठी बनवलाय। डोंट वरी, आहे ना यारी। केसरी टूल्स प्रस्तुत दिल दोस्ती दोबारा, उद्यापासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर। ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पीआरपी ट्रीटमेंट म्हणजे नेमकं काय आपण ते मॅडमकडनं जाणून घेतोय। म्हणून ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं आपण म्हणलं होतं की स्टेम सेल, आपण स्टेम सेल बद्दल थोडंसं बोलूया। परंतु जसं मी म्हटलं तसं की त्याच्याबद्दल थोडासा अवेअरनेस आता आलेला आहे। बऱ्याचशा ऍड्स असतात, बऱ्याचशा गोष्टी आता खूप त्याचं प्रमोशन झालेलं आहे आणि लोकांना त्याचं महत्त्व पण हळूहळू पटतंय। तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की मग पीआरपी मध्ये आणि स्टेम सेल्स मध्ये नेमकं काय फरक आहे? ऍक्च्युली स्टेम सेल बद्दल अवेअरनेस खूप आलेला आहे। स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी। बरं। आणि ह्या मूळ पेशींचं काम असं आहे की शरीरात जिथे जिथे डिजनरेशन होतं तिथे तिथे ह्या पेशी काम करतात आणि रिजनरेट करतात। सेल किंवा पेशी ह्या रिजनरेट पुन्हा पुन्हा निर्माण करतात। नवसंजीवनी देणं म्हणतात तसं ह्याला म्हणता येईल आपल्याला। पण पीआरपी जर पेशंटची खूप सिव्हिअर पेशंट असेल तर ऑफकोर्स त्याला ही विल गो फॉर स्टेम सेल। जर पेशंटचं मॉडरेट स्थिती असेल किंवा मध्यम प्रमाणात त्याची स्थिती असेल तर आपण पीआरपी किंवा पीडीजीएफ ही ट्रीटमेंट त्यांना देऊ शकतो। पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, पीडीजीएफ म्हणजे प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर। आता पीडीजीएफ हा एक इतका आवश्यक घटक आहे की ज्यामुळे सेल डिव्हिजन होतं, नंतर फायब्रोब्लास्ट होतं किंवा डिव्हिजन ऑफ सेल्स होऊ शकतं। त्याच्यानंतर टिश्यू निर्माण होतात, कनेक्टिव्ह टिश्यू नवीन निर्माण होतात पीआरपी मुळे, नवीन पेशी निर्माण होतात। आणि पीआरपी मध्ये प्लेटलेट आणि ग्रोथ फॅक्टर हे दोन्ही असतात आणि ह्याच्यामुळे जखम मेन भरवण्याला खूप ह्याच्यात उपयोग होतो। पीआरपीचा स्लाइड मध्ये जे दाखवतात ते आपण एक्सप्लेन करू शकतो। हा डायबेटिक अल्सरचा पेशंट आलेला आहे आमच्याकडे आणि तुम्ही बघू शकता बिफोर जो तेव्हा आमच्याकडे आला होता तेव्हा त्याची कंडिशन काय होती, सिव्हिअर कंडिशन होती। तेव्हा आम्ही त्याला ड्रॉपलर केलं होतं, त्याचं कलर ड्रॉपलर आम्ही करून घ्यायला सांगितलं त्याला आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालू केली। ती ट्रीटमेंट चालू केली नंतर त्याला 2 ते 3 ट्रीटमेंट नंतरच त्याची जखम हळूहळू परत येत आली। म्हणजे यू वोंट बिलीव्ह की त्याची जवळजवळ 1 इंच जखम खाली होती, आतमध्ये होती, खोल होती, ती हळूहळू आपोआप वर यायला लागली। आणि एक ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर ती पूर्ण जखम वरपर्यंत आली। नंतर आम्ही परत त्याला कलर डॉपलर करायला सांगितलं आणि कलर डॉपलर करून आम्ही सर्जननी त्याला ड्राफ्टिंग केलं, स्किन ड्राफ्टिंग, आणि ही वॉज टोटली ऑल राईट। म्हणजे त्याचा पाय पूर्णवत पहिल्यासारखा झालेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याच्यात। मला वाटतं जसं तुम्ही आता म्हणालात तसं की आता आपण हे एक्झाम्पल घेतलं या केसचं, त्या अनुषंगाने जेव्हा पेशंट येतात, आता तुम्ही म्हणालात तसं की अवेअरनेस थोडं आता आपण पीआरपी प्रमोट करतोय किंवा लोकांना ते समजून सांगायचा प्रयत्न करतोय, परंतु अशा वेळेला जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा मग तुम्हाला काही वेगळ्या प्रकारे त्यांना काउन्सिल करायला लागतं का किंवा त्यांना काही एक्झाम्पल्स देऊन थोडं सांगायला लागतं का? हो, ऑफकोर्स, कारण त्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसते की काय पीआरपी म्हणजे काय आहे। तर आम्ही त्यांना बोलवून त्यांचं कॉन्सल्टेशन करून घेतो की काय ऍक्च्युली आम्ही तुम्हाला तुमच्यावर काय करणार आहोत ते त्यांना कळलं पाहिजे की तुमचंच ब्लड घेणार आहोत आणि तुम्हालाच आम्ही ते परत करणार आहोत। म्हणजे त्याच्यात कुठेही साईड इफेक्टचा प्रश्न नाहीये, कुठेही रिजेक्शनचा प्रश्न नाहीये। त्यामुळे ते ब्लड आम्ही काढून घेणार, फक्त 2 ते 3 तासाची प्रोसिजर करून आम्ही त्यांना प्लेटलेट डिराइव्ह करून, ग्रोथ फॅक्टर डिराइव्ह करून परत त्या पेशंटला देणार। त्यामुळे एक जर तुमचे स्नायू जर खूप शिथिल झाले असतील तर त्याच्यात बळकटी येते। जखम जर झाली असेल तुम्हाला, जसं मी म्हटलं नॉन अल्सर मध्ये जखम होतात, त्या भरून येण्यात ह्या ग्रोथ फॅक्टरनी खूप फरक पडतो, ते भरून येतात। आणि प्रत्येक पेशंटला आम्ही म्हणजे ऑर्थोपेडिक असेल तर आम्ही MRI सजेस्ट करतो,
जर अल्सर असेल तर आम्ही कलर डॉपलर आम्ही त्यांना सांगतो आणि ह्या प्रोसिजर झाल्यानंतर परत त्यांना सांगतो की तुम्ही कलर डॉपलर करा. ओके. सो दॅट तुम्हाला Difference कळेल की आहे. किती किती फरक पडला आहे. तुमच्या कलर डॉपलरच्या रिपोर्टवरच त्यांना कळतं की आज काय कंडिशन होती आणि पूर्वी त्यांची काय कंडिशन होती त्या पेशंटची. त्यांचं त्यांनाच कळून येतं. इव्हन इनफॅक्ट मी सांगेन की फ्रोझन शोल्डरच्या वेळी माझ्याकडे एक बाई येत होती तर तिला एका इंजेक्शन मध्येच तिला एवढा फरक पडला, इम्प्रुव्हमेंट झाली त्याची. तर शी वॉज व्हेरी हॅपी. विदिन 2 इंजेक्शन्स शी गॉट रिलीफ. अच्छा. त्यामुळे ह्याचा म्हणजे खूप फायदा होतो आणि पेशंटला प्रत्येक तुम्ही जशी ट्रीटमेंट देता तसं त्यांचं त्यांनाच कळायला लागतं की आपलं किती इम्प्रूव्ह झालं. नक्की, डेफिनेटली. मला तुम्हाला विचारायचं की आता जसं आपण म्हणालात तुम्ही की सेफ्टीच्या दृष्टिकोनातून म्हणजे आता हे जे नवीन पेशंट येत असतात त्यांना त्याची माहितीही नसते, तर त्या अनुषंगाने त्यांच्या डोक्यामध्ये हा स्वाभाविक आहे प्रश्न येणं की ह्याच्यामध्ये हे इंजेक्शन घेणं सेफ कितपत आहे, म्हणजे साईड इफेक्टच्या दृष्टिकोनातून मी विचारते. तर त्याच्या दृष्टिकोनातून काय सांगाल, ह्याला साईड इफेक्ट्स आहेत का किंवा सेफ्टी 100% सेफ्टी आहे. देर आर नो साईड इफेक्ट ॲट ऑल. कारण तुमचंच ब्लड आहे त्यामुळे जर दुसऱ्यांचं ब्लड आम्ही तुम्हाला दिलं तर रिजेक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ॲलर्जी होऊ शकते. पण हे तुमचंच ब्लड आम्ही काढतोय आणि तुम्हालाच परत देतो. त्यामुळे रिजेक्शनचा तर अजिबात सवाल नाहीये. प्लस तुम्हाला साईड इफेक्ट तुम्हाला अजिबात जाणवत नाही त्याच्यात, कारण ते तुमचंच ब्लड आहे. त्यामुळे ते रिजेक्शन नाही, साईड इफेक्ट नाही. त्यामुळे हे अतिशय चांगली उपयुक्त पद्धती आहे असं मला वाटतं. स्टिरॉइड साठी सुद्धा एक ऑप्शन आता स्टिरॉइडच्या ऐवजी जर आपण PRP दिलं तर ते खूप चांगल्या प्रमाणात वर्कआउट होतंय. म्हणजे इनफॅक्ट आता रिसर्च चालू आहे की एका पेशंटला PRP दिलं आणि एकाला स्टिरॉइड दिलं आणि स्टिरॉइडला साईड इफेक्ट आहेत. ऑफकोर्स ते नंतर तुम्हाला कळतात, पण ह्या PRP पेशंट गॉट रिकवर अर्लियर. अच्छा, फास्ट. ऑफकोर्स आता रिसर्च चालू आहे, पण असं आता आढळून आलंय की PRP देणं हे जास्त सोयीचं आहे तुम्हाला स्टिरॉइड पेक्षा सुद्धा. बरोबर. इव्हन तुम्ही जो ऑपरेशनचा ऑप्शन आहे तो सुद्धा जर तुम्ही मी म्हटलं जसं की अल्सर मध्ये नॉन हिलिंग अल्सर मध्ये जेव्हा पेशंट येतो आमच्याकडे तेव्हा ते अम्प्यूट करण्यापर्यंत पाळी जाते त्याची. जर तो आमच्याकडे आधी आला तर त्याचा ऑपरेशनचा ऑप्शन्स आम्ही त्याच्याऐवजी ते PRP करून ऑपरेशन आम्ही त्याचं टाळू शकतो. त्या पेशंटची सेफ्टी 100% आहे. त्यामुळे लोकांना अजिबात काळजी करायची गरज नाहीये, घाबरायची की काय होईल, मला परत काही रिॲक्शन येईल का, अलर्जी होईल का, तसं काहीच होत नाही तुम्हाला. या अनुषंगाने ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहता फक्त आयडिया. गणवेशातील विद्यार्थ्यांना बेस्ट प्रवास मोफत देणार. केमिकल किंवा न्यूक्लिअर आपत्तीवर मात करण्यासाठी अग्निशमन दल सक्षम करणार. बेस्ट मेट्रो आणि लोकल याकरिता संयुक्त पास सुरू करणार. शिवसेना, जे बोलतो ते करून दाखवतो. माणसाची पर्सनॅलिटी तर त्याच्या केसांमुळेच असते, म्हणूनच जेव्हा पांढरे केस दिसतील फक्त गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर लावा. लावून टाकावं दादा, गोदरेजचा आहे. अमोनिया विना म्हणजे जास्त सुरक्षित. केस दिसतील शायनी ब्लॅक आणि मजबूत. काय वहिनी, झाली ना पर्सनॅलिटी एकदम झकास. सॉरी गोदरेज एक्सपर्ट पावडर हेअर कलर. शेवटी पर्सनॅलिटीचा प्रश्न आहे. It starts with a spark that can change everything. But ideas don't come from nothing. They come from out there. Data and inspiration floating for the taking. And with the Internet of Things connecting us more than ever, we're committed to co-create a better tomorrow. The future is open to suggestions. This is social innovation. Hitachi. Inspire the next. डोंट वरी, आहे ना यारी. केसरी टूल्स प्रस्तुत दिल दोस्ती दोबारा. उद्यापासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर. Another 100 for Virat Kohli. Steve Smith gets another Test match 100. It's a test of the best. BTM Test Series, India versus Australia. First test, 23rd February, Thursday at 8:30 a.m. Live on the Star Sports Network and Hotstar. दादा, जरा लवकर करा आणि तुमचे पैसे किती झाले ते पटकन सांगा. हो वहिनी, आपण एवढी कसली काय? महापालिकेच्या ऑफिस मध्ये जायचंय. जन्माचा दाखला घ्यायचा बाळाचा. अहो पण त्यासाठी मुंबई महापालिकेच्या चक्रा मारायची गरज काय? अहो महापालिकेने सगळा कारभार कसा ऑनलाईन केलेला आहे. खरंच?
अहो माझ्या या दुकानाचं लायसन मी तसंच नाही का मिळवलंय. आपल्या समस्या जाणणारी, त्या सोडवणं आपलं कर्तव्य मानणारी, आपल्या हक्काची शिवसेना. ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पीआरपी ट्रीटमेंट बद्दल बोलतोय. मॅडम, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ही ट्रीटमेंट कशा प्रकारे फायदेशीर आहे आणि त्याला साईड इफेक्ट्स कसे नाहीये त्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जर का आता बघितलं की जसं आपण म्हटलं की स्टेम सेल्स जर का सिव्हिअर आजार असेल तर तेव्हा वापरलं जातात आणि मॉडरेट लेवलवरती जर का असेल तर आपण ही ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर बऱ्याच वेळेला असं होतं, आता स्टेम सेल बद्दल अवेअरनेस तर आलेला आहे, परंतु काय होतं की ते कितीही नाही म्हटलं तरी खर्चिक आहे, बऱ्यापैकी खर्चिक आहे. तर त्या दृष्टिकोनातून जर का आपण ही पीआरपी ट्रीटमेंट जर का घेतली आणि खरोखर मॉडरेट आजार असेल आणि त्याला जर उपयुक्त असेल तर मग कॉस्टच्या दृष्टिकोनातून काही डिफरन्स त्याच्यामध्येही येतो का? कॉस्टच्या ह्याच्याप्रमाणे खूपच डिफरन्स आहे त्याच्यात. म्हणजे जर तुम्ही स्टेम सेल थेरपी गेला तर ऍटलीस्ट 3 लाख 4 लाख खर्च येतो, पण त्या मानाने पीआरपी ट्रीटमेंटला हा अतिशय स्वस्तात आहे. 10,000 पासून तुम्ही यू कॅन स्टार्ट द ट्रीटमेंट आणि तुमचे किती सिटिंग होतात त्याच्यावर हे अवलंबून आहे. काही वेळेला मिनिमम 3 सिटिंग तरी घ्यावी लागतात कुठल्याही पेशंटला. त्याप्रमाणे जसं वाढत जाईल तुमचं ट्रीटमेंट घेणं जसं वाढत जाईल तशी त्याची कॉस्ट वाढत जाईल. पण कम्पेअर टू स्टेम सेल्स ही खूपच निग्लिजिबल आहे. म्हणजे कॉस्ट जर तुम्ही कन्सिडर केली तर ही खूपच कमी कॉस्ट आहे आणि त्याचे फायदे मात्र खूप आहेत. साईड इफेक्ट नाहीयेत त्याला अजिबात. त्यामुळे यू कॅन गो फॉर दिस. नक्की. आपण ह्या विंडोमध्ये जी स्लाइड बघतोय त्या अनुषंगाने मला विचारायचं तुम्हाला, व्हिनस अल्सरच्या दृष्टिकोनातून जर का आपण विचार केला तर मग पीआरपी ट्रीटमेंट ह्याच्यावरती आपण कशा प्रकारे लागू करू? येस व्हिनस अल्सर हा पण पेशंट व्हिनस अल्सरचाच आमच्याकडे आलेला आहे. त्याला डायबेटीस होता आणि व्हिनस अल्सर पण आहे. त्यांना आम्ही ही ट्रीटमेंट चालू केली आणि जसं मी सांगितलं तसं सेम आम्ही प्रोसिजर केली. ब्लड घेतलं त्यांचं सेंट्रिफ्यूज करून त्याला ग्रोथ फॅक्टर डिराईव्ह केले आणि ते इंजेक्ट करायला सुरुवात केली. तर फरक असा दिसून आला की जखम हळूहळू भरत येत आली ग्रोथ फॅक्टर आणि प्लेटलेटमुळे. आणि विदिन 4 सिटिंग मध्ये तिचं पूर्णपणे पाय बरा झाला. आपण टेनिस एल्बो किंवा आता फ्रोझन शोल्डर याबद्दल बोललो. बऱ्याचशा स्पोर्ट्समनना अशा प्रकारच्या इंजुरीज किंवा अशा प्रकारच्या ह्याच्यामुळे हे त्रास होतात, तर त्यांनाही रिकरन्स येतो. तर कुठेतरी जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की मग अशा प्रकारे ह्या ट्रीटमेंट जर का त्यांनी घेतल्या तर त्यांना एक काही काळापुरता रिलीफ जो आहे तो त्यांना मिळू शकतो का? हो नक्की. म्हणजे मी तर म्हणेन की पीआरपी हे खेळाडूंसाठी आणि वयस्कर लोकांसाठी अतिशय वरदान ट्रीटमेंट आहे. कारण खेळाडूंना कायम लिगामेंट प्रॉब्लेम असतात किंवा टेअर अँड वेअर मसल्स होतात. तर त्यांना जर आपण ही ट्रीटमेंट दिली तर त्यांची जी तीव्रता आहे, आजाराची तीव्रता आहे ती नक्कीच कमी होते. बरोबर. आपण जसं म्हटलं तसं की स्टेम सेल्सचा आता अवेअरनेस आलेला आहे, पीआरपी बद्दलही आपण आता प्रेक्षकांना समजावून सांगतोय. तर भविष्यात जर का बघितलं तर भविष्यामध्ये आपण पीआरपी ट्रीटमेंटला कुठे पाहतोय आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याशी संबंधित काही रिसर्च आता सुद्धा सुरू आहे? हो रिसर्च नक्कीच चालू आहे. पीआरपी म्हणलं तसं आता वरदान ठरतंय, कारण तुम्हाला लगेच इफेक्ट मिळतो, साईड इफेक्ट नाहीये. आणि म्हणजे वरदान याच्यासाठी की रिव्होल्युशनरी ही ट्रीटमेंट आहे. कारण का तर मी तुमचंच ब्लड घेतोय, पेशंटचं ब्लड घेतोय आणि ते तुम्हालाच देतोय आणि परत तुम्हाला बरं पण करतोय. म्हणजे रिपेअर सिस्टीम हे तुमच्याच रक्तामध्ये आहे. ती फक्त आम्ही तुम्हाला फॉलो करून ती देतोय तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात लवकर बरं करतोय. तर मला वाटतं ही रिव्होल्युशनरी नक्कीच आहे आणि पुढे जाऊन ह्याच्यावर खूप चालू